प्रभू रामचंद्रांच्या अगोदरही ते कोणाला शक्य झालं नाही आणि तदनंतर होईल असं पण मला वाटत नाही. का? वाल्मिकी ऋषीने जसं लिहून ठेवलं होतं ना तसं आचरण होतं रामरायाचं. त्याच्यामध्ये काहीच बदल झाला नाही. व मला एक सांगा, भगवान प्रभू रामचंद्र जर मर्यादेचं उल्लंघन करू शकत नाही, आता त्यांच्या इतकं जमणार नाही हे मी मान्य करतो. एखादा टक्का तरी आमच्या जीवनात आम्ही अवलंब केला पाहिजे की नको? मला सांगा, ज्येष्ठांच्या समोर आपण बटवा काढावा का? अजून दुसरी कुठली पुढी खिशात असते ती काढावी का? मग लोक काढत नाही का? काल आम्ही अशोक भाऊंच्या घरामध्ये बसलेलो होतो. काल मला 2 दिवस लोकांनी खूप त्रास दिला त्या औषधासाठी, आणि ते औषध घ्यायला आले ते असेच आले माझ्या समोर. म्हटलं काय हातामध्ये? काय नाही काय नाही. म्हटलं काहीतरी आहे. माझ्या समोर येऊन जर तुम्ही असं करतात, माझ्या पश्चात काय करा? कसं द्यावं तुम्हाला औषध? बरोबर आहे? कारण तुम्हाला कोणाच्या समोर काय करावं हेच जर कळत नसेल, औषध काय बोंब मारेल का तुमच्याकडे? आणि तुम्हाला औषध देणं म्हणजे माझा अपमान करून घेण्यासारखं. मला एका कीर्तनामध्ये आलेला अनुभव सांगून जातो तुम्हाला. असं मागं बसलेलं होतं, पोरग मागं होतं, बाप पुढे बसलेलं होतं. ते पोरग तिथून मी पाहत होतो. ठेवले तात्या, हो तात्या, हो तात्या, हो तात्या, बापू बापू, बटवा काढा, बटवा काढा ना. नाही बटवा खाली बटवा नाही कोणी. नंदवाले बाबा बटवा आहे का? चुनाई टेप आहे की चुनाई टेप नाही? त्याने कोणाच तरी बटवा मिळवला तिथे आणि ते इथपर्यंत आलं. काय करत आलं समजलं असेल तुम्हाला. हे कशा करता केला जातो माहिती? नाही कळत याचा अर्थ? नाही कळत? हे सगळे बिगर बटवेवाले आहेत का असं म्हणायचं का तुम्हाला? हे कशासाठी असते? अब चुना मागत होता तो, नाही कळलं? चुना मागत आला, त्याला इथपर्यंत येईपर्यंत